नमस्कार मंडळींनो, मी सनी वाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रतांबे फोडायची मशीन. ही माझ्या चॅनलद्वारे मी पहिल्यांदा दाखवतो आहे. तर मी आता आमच्या गावी ओळिया गावी केळीची वाडी इथे संदीप कुलकर्णी काका आहेत, यांच्याकडे आता मी चाललो आहे. आणि त्यांच्याकडे ती मशीन आहे, त्यांनी रतांबे काढले होते. तर त्यांनी मला आधीच सांगून ठेवलं की आपण व्हिडिओमध्ये दाखवा ही मशीन रतांबे फोडायची. ओके, तर आता जास्त वेळ नाही घेते, तिकडे जातो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला. बाय बाय. तर हे बघा काका, संदीप काका कुलकर्णी काका, हे आता मी केळीच्या वाडीत आलो. काकांनी काठी घेतली आहे आणि बकेट घेतला. आता आम्ही रतांबे पाडायला चाललो आहे. म्हणजे सुरुवात आम्ही इथून करतो आहे. रतांबे पाडायचे, नंतर ते मस्त डिस्ट्रीब्यूट करायचे सगळे. फोडून दाखवणार तुम्हाला कशी आहे, तिथं रस कसा गळतो, कोकम ज्यूस, हे आम्ही आज तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. काका कुठच्या झाडावरती जावे आता? हा, हे इथे हा बघा हा बघा समोर आहे हा बघा आपलं झाड. हा बघा झाड बघा, याला मस्त रतांबे लागलेत. काका आता पाडतायत बघा. मी पण गोळा करतो. मस्त झाल्या. ह्याच्यामध्ये कच्ची आणि हे काढायला लागतं ना का? हा, कच्ची बाजूला ही काढली. कच्ची बाजूला काढलेली आहे होय होय. आणि ही पिकलेली. पिकी चांगली पिकी आहे. ओके. ती स्वच्छ साफ करून हां धुवून वगैरे घेतो. घेतात, हा. आणि ही मशीन आहे आमच्याकडे. ही बघा, ही मशीन. हा हा, ही बघा. कोकम. त्याच्यात असे कोकम ओततो आतमध्ये. आणि ही आता मॅन्युअली आहे. मोटर होती ती काढून टाकलेली आहे. त्याच्यावर आता ही मॅन्युअली आहे. हा, हा मॅन्युअली फिरवल्यावर खोटून निघतात लगेच. हे बघा, त्याच्या बिया आहेत त्या बाहेर खाली पडतात. हा, ह्याच्यातून बिया खाली पडतात. हा, बिया जाळीतून खाली पडतात. हा. ह्या. आणि हे सोला अशी वरती हा, राहतात. सोलं वरती राहतात. ती ही अशी पुढे येतात जाळीवरून. बी आणि आगळ खाली पडतो. आणि अच्छा इथे बघा, हे आगळ पण देतात खाली हा. पडते बघा. आगळ आगळ पण खाली पडतो. ओके ओके. हे बघा. मस्त बनवलं का? हा इथून आतमध्ये आणि हे- टाकायचे बघा. हा, असं आहे. काय बोलतात? अच्छा, हाताने असं हे करायचं. हा, जरा मॅन्युअली असल्यामुळे हा. मोटर नाही. मोटरला नाही. खूप फास्ट आणि भरपूर माल लागतो. मी मोटर काढून टाकलेली. ही अशी व्यवस्थित फटाफट फोडून होतात. 5 मिनिटात एक ट्रे भर, टोपली भर म्हणजे फोडून होतात. अच्छा, 5 मिनिटामध्ये? 5 मिनिटामध्ये अरे वा. लागतात. हे बघ, एवढी फोडायला. आणि हाताने फोडायचं असेल तर एक एक घेऊन असं एक एक फोडायला लागते. हा, त्यापेक्षा ह्याच्यात टाकायचेच असते. टाइम जातो. टाइम जातो. हो, मस्त बघा. ही मशीन बघा, ही व्यवस्थित आहे. मग हे बियांचा काय करणार काका? परत सुकट ठेवणार ना? काढले नाही, बिया ते गाळावं लागतं. अच्छा, बघू कसे काय. ह्याच्यात मध्ये हा टप आहे, त्याला जाळी केलेली आहे. त्याच्यात हे बियाणी केलं की तो रस खाली पडतो. रस खाली पडतो. हे बघा. हा, कोकम हा आगळ. बघा, आगळ, कोकम आगळ. अरे वा, मस्त प्रोसेस आहे ना हे. हा, प्रोसेस जरा ह्याची आहे पण ती चांगली आहे. हा, ते मशिनरी आहे त्यापेक्षा डायरेक्ट सुद्धा हा. मॅन्युअल असल्या कारण आपले. हा, हे बघा, मस्त याची बिया निघाले. त्याच्या ह्या आगळ. बिया निघाल्या. मग हे आगळ पूर्ण खाली. 1-2 दिवस ठेवायला लागते का असा पूर्ण? एक दिवसभर ठेवावं लागतं. मग तो प्रेस करायचा थोडा. हा. हा. अच्छा, प्रेस करायचं म्हणजे हा, अजून त्याचा त्याचा- आगळ खाली जाणार ते. हा, मग त्याचा आगळ खाली जातो. अच्छा.
ह्याच्यावर आता आम्ही ह्या अशा फळ्या ठेवतो हां लावून अशा ह्याच्यावर. आणि त्याच्यावर वजनशीर असा दगड हे ठेवतो ओके किंवा हा, ओके की मग ते ते वजनाने प्रेस तिथं होऊन आणून हे बघा पडतंय खाली पटापट खाली फटाफट खाली येतं रे हा मस्तच असा प्रोसेस आहे. हा आणि आता हे जे तुम्ही पॅकेट म्हणजे आगूळ हा नाही हे सुकवावी लागतात आधी. हां ही 4-5 दिवस उन्हात सुकवायची हां हे सोला ही सगळी सोला सुकवायची. हा हां आणि त्याच्यानंतर पुन्हा रसात बुडवायची हा हां हां आणि परत सुकवायची. अशी 3-4 वेळा सुकवली की मग सोलं प्रॉपर तयार प्रॉपर तयार होतात. हां ह्याच्यामध्ये आम्ही साखर घालून गोड म्हणजे अमृत कोकम म्हणजे कोकम सिरप म्हणतो हां, आपण हां, जे हां. ते पण तयार करतो. ते पण तयार. साखर मीठ हम्म. घालून उन्हात ठेवल्यावर हम्म. ज्याचं जे रेडीमेड कोकम कोकम सरबत सरबत पितो. तसं होतं. नंतर त्याच्यातून ती गाळल्यानंतर त्याची जी सोलं राहतात ती हां. गोड कोकम म्हणून दोन येतात. गोड हा ह्याचा कोकम आगळ येतो हां आणि कोकम सोलं अशी 4 प्रोडक्ट. मग तुम्ही प्रोडक्ट सगळे विकतात ना? हो, हो. आता तुमचा प्रोडक्ट कुठे कुठे जातो का बाहेर असा? हा इथे मुंबई पुण्यात वगैरे आमचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे जातो ना? हा, त्यांच्याकडे हां, अच्छा. तर माझा मी पण स्वतः तर घेणार आहे काकांकडून. हा. आता आणि कोणाला रिलेटिव्हला तुमच्या पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, नाही तर काकांना सांगा. हो हो तर आता काका तुम्ही म्हणजे कोकम ज्यूस देतात, कोकम आगळ देतात आणि कोकमाची सोलं पण देतात. सोलं पण देतो. अरे वा. तर आता कसा देतात ते फक्त बॉटल बिटल आपल्याला तुम्ही सगळं हे करून देणार पॅकिंग हो, हो, केलं हो. सगळे व्यवस्थित. ठीक आहे. खराब होत हा, नाही हे बघा. नासत नाही. साईडने मीठ टाकलंय काकाने. हम्म. ते मीठ ह्याच्यासाठी टाकायला लागते की म्हणजे खराब होत नाही. हा आगुळ खराब होत नाही म्हणून. खराब होत नाही खराब होत टिकून नाही. राहतो वर्षभर टिकतो. वर्षभर टिकतो ना? हो हो हा, हे बघा हे मीठ जाडा मीठ टाकायला लागतो. हा हे बघा छान. आणि हे पूर्ण मशीन बघा तुम्ही. हे असं इथे फिरवायचा. हँडल करून घेतली. आता हँडल तुम्ही हा स्वतः करून घेतलाय. हा, हा. आता मग अशी फिरवायला लागायची ती नाही अशी. नाही ते मोटर होती त्याला. अच्छा मोटर होती. मोटर चालू केलं ती स्वतःहून फिरायची. आता हे मॅन्युअल म्हणजे आता आपण स्वतःच फिरवायची. हा स्वतः. अच्छा अच्छा. हे बघा ही मशीन. तर हे अशा तऱ्हेने ही मशीन आहे. काकांनी दाखवली आगुळ कसा बनतो. आणि काकांकडे सगळा कोकम ज्यूस, कोकण आगुळ, सोलं हे सगळी प्रॉपर घरगुती बनवल्या पद्धतीने तुम्हाला भेटतील. तर मी स्वतः काकांकडून घेणार आहे. आणि जस्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला तुम्ही मेसेज करून सांगू शकतात. मी मुंबईला येत जात असतोच. काकांकडून घेऊन तुम्हाला पटकन देईलच मी. डोंबोली ठाणा कोण राहत असेल तर मला कॉन्टॅक्ट करायला लागेल. आणि मी काकांकडून तुम्हाला आणून देईल. आणि आपल्या फॅमिलीमध्ये पण मला सांगा, मी घेऊन येईल तुम्हाला बाहेर तर ना. का काय बोलायचं तुम्हाला अजून? नाही बस झाला. बघा हे आपले काका आहेत हा. एकदम भारी माझे व्हिडिओ बघत असतात सगळे. पूर्ण कुटुंब यांचा व्हिडिओ बघतो माझी. हो हो चला आता चाय पाणी पितो आम्ही. काकांबरोबर गप्पा मारतोय. सरबत करूया. सरबत मी सरबत काका बनवतात ते पितो. पहिला दाखवतो तुम्हाला. दाखवतो बघा. हे बघा सरबत कोकम कोकम सरबत घेऊन आले. हे बघा काका एकदम प्रॉपर. घरगुती आपलं प्रॉपर. बसा काका. कोकम सरबत पिऊया. काकांनी एवढं प्रेमाने बोलून आणलेली आहेत. का सुरुवात करूया. हो हा? हो घरगुती कोकम सरबत. वा मजा आली. गरमीमध्ये थंड झालं. गरमीमध्ये एक नंबर आहे. आणि कोकम सरबत हे पियायलाच पाहिजे गरमीमध्ये. हो हो बघा ना मस्त बनलं हो सगळं प्रॉपर एकदम. तुम्ही व्हिडिओमधून बघत असेल एकटा पितोय. नाही नाही हे लोक त्यांना पण यायला सांग. कोकम सरबत प्यायचं असेल तर इथे येऊन बसा मस्त. काका म्हणून देते छानचं तुम्हाला. हो हो तर मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ कशी आवडली मला सांगा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ओके चला बाय बाय. बाय बाय का बाय. बाय.